नसून त्याचं घोळच जास्त आहे बरं का. एका हाय केले तिने आता मला व्हिडिओ शूटिंग करताना, म्हणजे तुम्ही ओळखून घ्या की ती कितपत मदत असेल त्याची. काहीतरी उत्सापती करण्याच्याच नादात आहे ती, आणि ॲक्च्युली तिने केलेले आहेत. अर्थात थोडाफार खारीचा वाटा तिचा सुद्धा आहे. इकडच्या वस्तू तिकडं कर, तिकडच्या वस्तू इकडं कर, आणि सगळा शांततेत काम चालू होतं. पूर्ण शांतता होती. काही जण सर्वांना मदत करत होते, आणि माझ्याही सुद्धा काही इन्स्ट्रक्शन्स होत्या बरं का. मी असा निष्क्रियरित्या तिथं बसलोय असं काही नव्हतं. पूर्णपणे मी त्यांना सहकार्य करत होतो. एका हातात जरी कॅमेरा असला माझ्या, तरी दुसऱ्या हातातून मी माळांचा गुंता सोडून माळा सरळ कर, काही मदत कर. आणि आता मला वाटतं लाईटिंगचं काम पूर्ण झालेलं आहे, आणि थोड्याच वेळात आपल्याला लाईट पण दिसू शकते बरं का, असा माझा अंदाज आहे. कारण व्हॉइसवर आलेली आहे बघा लाईट चालू झालेली आहे. आपल्या कोल्हापूरच्या भाषेत सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत केलं होतं, आणि प्रथम दर्शन घेतलेलं या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये लाईटिंगचं प्रथम दर्शन झालं. अर्थात या वर्षी आम्ही काहीच लाईटिंग लावणार नाही असं ठरलेलं आहे, पण आता बघू काय केले. लाईटिंगचं प्रायमरी काम पूर्ण झालं, म्हणून सेकंडरी कामासाठी आमचे धाकटे बंधुराज येतील. ते सध्या कामानिमित्त बाहेर आहेत. आणि फ्रंट व्ह्यू न बघा, अगदी छोटासा आहे आमचं गणेशोत्सवाचा देखावा. पण काय यावर्षी आपण हे जे चॅनल केले त्या माध्यमातून हे आमच्या स्वराची इच्छा आहे की हे झालं पाहिजे, कारण ती बघत असते. अर्थात मलाच अजिबात अनुभव नाही आहे हे करण्याचा. जे काय करतोय ते प्लीज गोड मानून घ्या, आणि कमेंट बॉक्स खुल्ला आहे तुमच्यासाठी. हिट व्हॉट डू यू वॉन्ट टू हिट, काय करायचं ते करा, म्हणजे त्याद्वारे आम्हाला समजेल फरक काय, बदल करायचे, पुढचं डिसिजन काय घ्यायचं. एनिवेज, आता मातोश्रींनी लाइटिंगची परीक्षा घेतली. लाइटिंग त्यांना आवडली वाटतं बहुतेक. लाइटिंग कशी झाली याची टेस्टिंग झाली आहे मातोश्रींच्याकडून. स्वरा कुठं दिसत नाही, काहीतरी उत्सापत्ती चालूच असते. हे पूर्ण जवळून स्ट्रक्चर पाहून घेऊया. एकच अर्थात 3 करायचं होतं, मी असं सगळ्यासारखं अर्थात घेतो असू दे. हे माझा डायरेक्ट स्पीच आहे, त्यामुळे कुठेही मी लिहिलेलं नाही आहे. जे काय समोर दिसतंय त्याच्यावर कॉमेंट्री. एक माळ आणि एक टेबल, आणि हे आमच्या कंपनीतल्या माळा. जे काय आहे ते स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळं करायला पण तेवढाच उत्साह येतोय. आणि ह्या बघा स्वरा मॅडम आल्या. हे बघा ते बुके घेऊन मला मारलाय, काय करायचं. मी पण मारला वाटतं, ठेवून टाकला. आणि ह्या आमच्या मॅडम होत्या इथं पूर्वा. झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों की शोखियां जो भंवरे आके लूट गए. बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, सवार लूं, सवार लूं, है सवार लूं. आता गाणं कंप्लीट झालेलं आहे, आणि या 2 जागा उरलेलं जे फुलं आहेत ते भरून ठेवत आहेत. आणि सावरासावरीचं कार्यक्रम आता आपण इथं चालू झालेला आहे त्यांचा. म्हणजेच मला वाटतं की सगळी लाइटिंग सोडून बाकी सगळं झालेलं आहे.
आणि या ठिकाणी स्वरा काहीतरी झालेला आहे. स्वरा रडते. हा दुर्मिळ क्षण आहे बरं काय. हे आपल्याला पुढं भविष्यात बघायला मिळणार नाही आणि याच्या मला शिव्या पण बसणार आहेत नंतर. हा क्षण मी दाखवल्यानंतर पण मी दाखवणार आहे. हा कट करणार नाही. तर मग अशी व्हिडिओमध्ये राहिले चुकून, पण हे उद्या येणार हे अंतिम लाइटिंग आता झालेली आहे. आणि अंतिम लाइटिंग झाल्यानंतर अशा प्रकारचं हे सर्वजण लुफ्त घेत आहेत त्याचा. ते उद्या याच स्ट्रक्चरमध्ये गणेश आपला विराज. हा जो फोकस आहे या फोकसमधूनच ती मेन लाइटिंग काढलेली आहे. आणि लाइटिंगची एक माळ आणि वरती एक LED बल्ब आणि खाली एक माळ, एवढं सिंपल ठेवलेलं आहे. आणि बाकी कारखान्याची फुलं आणि झालर आणि पाठीमागचा एक पडदा बस. कसम है तुम्हें तुम मगर मुझसे रूठे, कसम है तुम्हें तुम मगर मुझसे रूठे, रहे सांस जब तक ये बंधन न टूटे, तुम्हें दिल दिया है ये वादा किया है, सनम मैं तुम्हारी रहूंगी सदा। ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, कहाँ दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा। ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा। ये क्या बात है आज की चांदनी में, ये क्या बात है आज की चांदनी में, कि हम खो गए प्यार की रागनी में। ये बाहों में बाहें ये बहकी निगाहें, लो आने लगा जिंदगी का मजा। ये रातें मौसम नदी का किनारा ये चंचल हवा। सितारों की महफिल में करके इशारा, सितारों की महफिल में करके इशारा, कहा अब तो सारा जहां है तुम्हारा। मोहब्बत जवा हो खुला आसमां हो, करे कोई दिल आरज़ू और क्या। ये रातें मौसम नदी का किनारा ये चंचल हवा। मंडळी नमस्कार, मी आलोय आज गणपती घ्यायला हसत हसत तुमच्या सर्वांचं स्वागत करत. आज गणेशोत्सवाचा दिवस आणि जाऊया गणपती घ्यायला गाडीत बसून. सकाळी उठल्यानंतर हा गाडीत बसून ताफा निघाला अगदी उत्साहात. आमची जी दुसरी गाडी आहे ती थोडंसं सर्व्हिसिंगच्यासाठी म्हणजे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आणि अजून ती मिळाली नाही. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आमची छोटी गाडी घेऊन आम्हाला जावं लागलं. बट इट्स ओके, कारण त्याचं एक ड्रॉबॅक झालं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगतो. कारण थोडासा राडा आहे, पण त्यासाठी थोडा एक्सटेंडेड व्हिडिओ बघायला मिळाला आपल्याला. म्हणजे खूप एक्सटेंडेड नाही आहे, जरासाच, कारण तिथं मी जास्त कटिंग लावलेलं नाही. शूटिंग करताना पूर्ण घेतलं आणि ते हे आलो आम्ही गावातली जी पहिला सार्वजनिक गणेश मंडळ जे बघितलं त्याचं हे दर्शन. आणि थोडीशी गर्दी कमी होती कारण आम्ही थोडंसं लेट गेलो होतो, पण होती बऱ्यापैकी वर्दळ होती रस्त्यावर. तसं टाऊन आमचं आहे, म्हणजे सिटी म्हणता येणार नाही, टाऊन आहे.
मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावरून एक हुंडईची गाडी आणि एक महिंद्राची एक जीप यांच्यामुळं बरंचसं ट्रॅफिक जाम होतं. आणि त्या गाडीनं ते जे शेजारचे आजोबा आहेत त्यांच्या स्टॉलवरच जवळजवळ गाडी घातला होती. तरी पण ते बिचारे आजोबा आपले स्टॉल बाजूला सोडून त्याला गाडी काढून दिली शेवटी त्यांनी. त्याचा खेळण्याचा स्टॉल होता आणि त्यानं आपलं आणली होती गाडी आतमध्ये. एवढी छोटीशीच जागा आम्हाला पास करायची होती पण बराच वेळ लागत होता. खूप हे बघा, महात्मा फुले मार्केट, कागल नगर परिषद, कागल. ही नवीन झालेली इमारत. या इमारतीमध्ये जे मुख्य मार्केट आहे ते गणेश मूर्तींसाठी या कालावधीसाठी उपलब्ध करून दिलं जातं. आणि आम्ही गेलो त्यावेळी काहीच गणपती होत्या, बरेचसेच गणपती गेलेले होते सकाळपासून. आणि मी पोचलो आणि आम्ही गणपती बघायला सुरुवात केली. मी म्हटलं थोडंसं डावीकडे बघूया, तर हे जे 2 गणपती तुम्हाला दिसत आहेत त्यातला जो पाठचा आहे तो मला अतिशय आवडला. 3.25 फूट उंचीचा. मी लागलो तिथं चौकशी करायला आणि त्याचा आणि माझा ठरलं आमचं हा गणपती घ्यायचा. तर हे माझे 2 बंधुराज जे आहेत त्यांनी प्रखर विरोध दर्शवला मला. एकतर मोठी गाडी नाही, छोटी गाडी आहे आणि आमची सर्वसाधारण मूर्ती 2 ते 2.25 फूट असते. ॲक्च्युली 2 फूटच असते. त्यामुळे मला अक्षरशः त्याने खेचून नेलं तिथं आणि तिथं आमचा राडा चालू झाला, मोठ्या प्रमाणात राडा. तर इथं मला थोडंसं एडिटिंग ही करता येत नाही की आपलाच व्हॉईस स्किप करून त्याच्यावर व्हॉईस ओव्हर करणे. कारण जर पूर्ण व्हिडिओत आपला व्हॉईस ठेवला तर व्हॉईस ओव्हर करता येत नाही. त्यामुळे मला तेवढंच पोर्शन टाकता आलं नाही एडिटिंग करताना, नाहीतर तुम्हाला पूर्ण दाखवला असता. म्हणजे मी रुसलो, अक्षरशः रुसलो. म्हणजे मी तिथंच थांबलो ह्या मूर्तींच्या जवळ आणि हे पुढं गेल्यानंतर यांनी फोन लावला घरात, दादा थांबलाय, तीच मूर्ती घेणार नाही. मी थोडंसं शूटिंग घेतलं तिथलं गणपतींचं आणि हे सगळा परिसर फिरून आले. यांनी ठरवलं एक गणपती, पण माझं मी रिक्षा बघायला गेलो होतो. ही जी मूर्ती तुम्हाला दिसते पाठची ती त्यांनी ठरवली आणि त्या तुम्हाला राईट हँड साईडला थोडंच दिसते ती तो उंच गणपती दिसतोय या फ्रेममधला सगळ्यात राईटचा, तो माझा चॉईसचा होता. 2 मध्ये जवळजवळ 1.25 फुटाचं अंतर होतं. आणि इट्स ओके, चालायचंच ना, कधी ना कधीतरी आपण बदल करतोच. पण हे दोघं ऐकायला तयार नाही, मी ऐकायला तयार नाही. सगळी गोष्टी झाली, तोडगाच निघाला. बराच वेळा मी इथं होतो. खूप मोठालं शूटिंग आहे. हे मी कट केलं आहे आणि मांडवली काय होईना, पोरी पण काय इकडं तिकडं लागल्या बघायला. व्यापारी पण ते दोघं इकडे तिकडे बघायला, ते जवळजवळच होत्या. ॲक्च्युली व्यापारी म्हणून कुंभार तिकडे तिकडे बघायला लागले. आणि मी ते परत गेले, मी त्यांच्या पाठी गेलो, परत आलो. मी आता जातोय आणि त्यांना सोडतोय तिथंच. आणि मी परत माझ्या गणपतींच्या जवळ येऊन थांबलो. तिथे त्यांना सोडलं आणि त्यांना म्हटलं जावा तुम्ही, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. मी माझ्या गणपतींच्या जवळ आलो आणि त्यांचं मी आता हे सगळं एडिट केलेलं आहे. हा ठरला आमचा गणपती. त्यांनी जो फायनल केला होता तो मला मांडवली करावी लागली. फायनल झालं आणि ही मूर्ती डिसाईड करून आम्ही बाहेर पडलो. शेवटी माझी निराशा झाली. इट्स ओके, काय अडचण नाही. यांचं थोडंसं फोटो सेशन केलं, कारण या भांडणाच्या नादात पूर्ण मार्केटमध्ये जे गणपती त्यांना कवर करायचे होते ते राहूनच गेले.
आणि मी तिथंच त्याच साईडला आणि पूर्ण मार्केट तुम्हालाही अनफॉर्च्युनेटली दाखवू शकलो नाही, कारण मी त्याचं शूटिंगच घेतलं नाही. मी एकाच जागी होतो, ह्या जागी होतो मी. इथं पण थोडंसं भांडणच काढलं मी एका माणसाबद्दल. इट्स ओके. तुझं खराब व्हॉईस असता व्हिडिओला तर तुम्हाला कळालं असतं की तिथे जे काय झालं इथे. हा बघा तो गणपती पाठचा, हा 3.25 फुटी, हा मला आवडलेला गणपती. हे बघा, माझी नजर त्यांच्यावरून हटतच नव्हती. त्याच्या पाठी येतो, ते दोन्ही सेम आहे. आणि त्याच्या पाठी तो आपला मुंबईचा राजा तो आहे. तिन्ही पण क्लासमध्ये त्याचा, पण घरातल्यांचा विरोध असल्यामुळे मी यावेळी माझ्या चॉईसची घेऊ शकलो नाही. नेक्स्ट आणि अशा पद्धतीनं धाकट्या बंधुराजाने गणपती घेऊन घराकडे आम्ही प्रयाण केलं. काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत. त्यानंतर बाजारपेठेत थोडं मागं पुढं करत शूटिंग घेत. गाड्यांचा पण वर्दळ होती, 4 व्हीलर पण होत्या आतमध्ये. हळूहळू करत फारसा त्रास नाही झाला. हळूहळू करत गणेश मूर्ती आम्ही घेऊन आलो. काही दुकानांच्या नावं पण तुम्हाला दिसत आहेत. टोपीचा एक सारखा त्रास होत होता. टोपी एक थोडंसं पावसाचं वातावरण, जरा वारं सुटलं होतं. हे आपण जरा बघूया, कारण थोड्या वेळासाठीच आहे आता ते गणेश. गणोबा घेऊन दीदी होती आणि पूर्वा एक फुलपाखरू घेऊन होती. आणि आता गाडीत बसून गणपती घेऊन चाललेलो आहोत. थोडीशी हे माझं दर्शन आहे. थोडंसं चिडलेलं आहे मी, थोडंसं का बराचसा चिडलेलं आहे, कारण मला कन्सिडरच केलं नाही मूर्ती घेताना. त्यामुळे बघा कसं राग 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 भयानक राग. आता हे मी आमच्या घरी जाणार आहोत, कारण मेन रोड बाजारपेठमध्ये खूप वर्दळ आहे. आणि बाजारपेठेमध्ये गणपतींच्या जे देखावा आहे त्याची जी खरेदी आहे त्याच्यासाठी खूप लोक असतात. त्यामुळं आपल्यालाही डिस्टर्ब नको त्यांचा, आणि त्यांनाही आपल्या गाडीचा डिस्टर्ब नको. त्यामुळं आम्ही थोडासा लॉंग कट घेतला आहे, पण सेफ कट घेतला आहे. त्यानंतर पूर्वाचं कॉमेंट्री, त्यांनी गाणं कुठलं तरी चालू होतं, आता ते आठवत नाही. काल डेकोरेशन करताना जी गाणी त्यांनी म्हटली होती ती आपण या व्हिडिओमध्ये टाकलेली आहेत, म्हणजे व्हॉइस ओव्हरच्याच स्वरूपात. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की मला एडिटिंग येत नाही, आय एम नॉट मास्टर, मला काहीच येत नाही. आता जेवढं काय येतं आहे तेवढंच आम्ही करतो आहे. आणि अट्टहास पण नाही, त्या पोरगीचा अट्टहास आहे माझ्या पाठीमागे. आणि एक उद्देश आहे की त्या पोरगीला त्या स्क्रोलिंगचं थोडंसं बाजूला ठेवायचं, यात कुठंतरी गुंतवून आणि काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा उद्देश आहे. बघू आता आपण या चॅनलच्या माध्यमातून काहीतरी चांगलं आउटपुट काढायचं असं ठरलेलं आहे. ते झाल्यानंतरच बोललेलं बरं. इनिशियली काहीच त्याच्यावर नाही चर्चा करता. थोडासा वेळ मला मिळाला आहे त्यामुळे मी बोलून घेतलं. हा स्लो कशानं, हा गाडी स्लो चालली आहे. थांबा मी कट करतो. आत्ता आम्ही NH4 हायवेवर पोहोचलेलो आहे. मग अशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे लॉंग कट घेऊन कर्नाटक बाउंड्रीत जाऊन, हे जे तुम्हाला मी झूम करून दाखवले
ते आडीमल्ल्याचं प्रसिद्ध देवस्थान आहे महादेवाचं. तिथं श्रावण सोमवारी प्रत्येक सोमवारी यात्रा भरते. अतिशय प्राचीन देऊळ आहे. कधीतरी आपण जाऊ तिथं आणि आपण परत एका टनेलमधनं गाडी घेऊन U-टर्न घेतलेला आहे आणि आपल्या कागलच्या दिशेनं महाराष्ट्राच्या दिशेनं सर्व्हिस रोड थ्रू पोहोचायचं आहे आपल्याला आपल्या घरी. थोडासा हायवे दिसतोय, हा सर्व्हिस रोड आहे कागलचा आणि तिथून एक लेफ्ट आहे. हां, त्या लेफ्टमधून आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते नगर आहे अनंतपूर. आम्ही आमच्या कच्च्या रोडनं आमच्या घरी जातो. आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. कारण त्यानंतर आम्ही आमच्या घरातल्या आमचा जो गणपती आहे त्याची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर आरती पूजा, त्यामध्ये आम्ही शूटिंग नाही घेतलं, त्यामुळे तुम्हाला ते दाखवता येणार नाही. आणि मी थोडासा चिडलेलो असल्यामुळे मी डिरेक्टली गाडीतून उतरून न शूटिंग करता गेलो. हे बघा मी दाखवते काहीतरी तुम्हाला ते जाणवते का बघा मला काय दाखवायचं ते. मला जास्त भाष्य करायला नाही पाहिजे. आपण आता आमच्या घराजवळ पोचल्यानंतर आम्ही थोडंसं कुठंपर्यंत आहे मला माहीत नाही, पण जेवढा आहे तोपर्यंत. सो मित्रांनो, तुम्ही अगेन आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू. असंच प्रेम द्या. वाटलंच कंटेंट चांगला आहे तर सबस्क्राईब करा प्लीज आणि तुमचं मत मांडा. म्हणजे इन द वे टू गिव्ह अस सजेशन्स. आम्हाला इम्प्रूव्ह काय करावं लागेल, सगळंच इम्प्रूव्ह करायचं आहे आम्हाला. मला माहिती आहे आम्हाला काहीच येत नाही आहे, मी मान्य करतो. आम्ही खूपच नवीन आहे, म्हणजे मला काहीच यातलं येत नाही. रादर मी हे बघतच नाही कधी, त्यामुळे मला आयडियाच नाहीत की कसे असतात. की दीदीनं आमच्या सांगितल्यापासून थोडेफार बघितलेत ब्लॉग, त्यामुळे थोडंसं असं बोलतो आहे. ठीक आहे, आत्ता आमचा गणपती घेऊन आमच्या घरी पोचतो आहे. त्यानंतर त्याची प्रतिष्ठापना वगैरे आम्ही केलेली आहे. हे आमचा रस्ता आणि राईट हँड साईडला जे घर आता तुम्हाला कसं दिसणार आहे बघा. ओके, आम्ही आमच्या घराजवळ पोहोचलेलो आहोत. त्यानंतरचं शूटिंग बहुतेक नाही आहे. हां, अच्छा, हे नंतरचं आहे. हे सगळे पूजा वगैरे झाल्यानंतरचं आहे. गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर, आरती वगैरे झाल्यानंतर त्यांचा डान्स आहे छोटासा तो. त्याचं शूटिंग बी आय थिंक कोणी केलं मला माहीत नाही, त्यामुळे मला ॲक्च्युली आयडिया नाही. न कोणतंही गाणं लावता हा डान्स केलेला आहे. हे आमचे मिसेस ज्या की गणेश पूजेसाठी मगाशी तयार झालेल्या होत्या. बंधू राजेंचे मिसेस पण आहे. ठीक आहे मित्रांनो, थांबतो आता. बऱ्याचदा घेतो स्वरातर्फे आणि आमच्या सर्वांतर्फे मग सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. टेक केअर.